बुलढाणा शहरासह परिसरातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील जलसाठा हा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे। केवळ 15 दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यात पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होत आहे। बुलढाणा शहरासह परिसरातील 10 ते 12 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात सध्या केवळ 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर खडकपूर्णा धरणातून पाईपलाईनद्वारे येळगाव धरणात पाणी आणण्याचे काम सुरू आहे। मात्र या योजनेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या। आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे युद्धपातळीवरून दुरुस्तीचे काम करण्यात आले असून एका पाईपलाईनद्वारे ताशी सुमारे 4 लाख लिटर पाणी येळगाव धरणात सोडण्यात येत आहे। नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक पथके दिवस रात्र काम करत आहेत। दरम्यान नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापर करावा असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे। पाऊस आणखी लांबल्यास पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नागरिकांना देखील माझी विनंती की आता पाण्याचा हाहाकार सगळीकडेच आहे। थोडं पाणी जपून वापरा, कमी पाणी वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा। आणि काही भागामध्ये आमच्या लोकांच्या चुकांमुळे 3-3, 4-4 तास पाणी सुटलं गेलं, त्याच्यावर आम्ही बंधनं आता याच्यामध्ये आणलेली आहे। त्याच्यामुळे आता सगळ्यांना मिळून पाणी टंचाईवर मात करायची आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्येच हा पाण्याचा हाहाकार या ठिकाणी झालेला आहे, पण तरी सुद्धा बुलढाणा नगरपालिका 5व्या ते 6व्या दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे। इतर ठिकाणची परिस्थिती फार वेगळी आहे। बाकी ठिकाणचं काय असेल मला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण आपल्या लोकांची तहान भागवणं हा आपलं कर्तव्य आहे आणि ते नगरपालिका आणि आम्ही सगळे मिळून या ठिकाणी करत आहोत।